स्थापनेसाठी धर्मसंस्था पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। म्हणून आम्ही आज वाट बघणार आहे। 4 वाजूपर्यंत या प्रशासनानं जर काय आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर आम्ही मेलो तर चालेल, पण ह्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या समोरून आम्ही उठणार नाही। मुरगुड शहरातील मध्यवर्ती असलेल्या जमादार चौकाचे नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असं करण्यात यावं, या मागणीसाठी मुरगुडमधील तरुणांनी आज शहर बंदचे आवाहन केले होते। या आवाहनाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत शहर कडकडीत बंद ठेवलं। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प राहिल्याचं चित्र आज पाहायला मिळालं। यावेळी तरुणांनी मुरगुड शहरातून मोटरसायकल फेरी काढून घोषणाबाजी करत जनजागृती केली। त्यानंतर जमादार चौक येथे उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक या डिजिटल फलकास हार अर्पण करण्यात आला। त्याचबरोबर ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र घेत शिवतीर्थ येथे उपोषण सुरू करण्यात आले। सायंकाळनंतर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पुढील भूमिका स्पष्ट करण्यात येईल अशी घोषणा आंदोलक तरुणांकडून करण्यात आली। या आंदोलनात शेकडो तरुण सहभागी झाले होते। शहरातील वातावरण शांततापूर्ण असलं तरी मागणीबाबत तरुणांमध्ये तीव्र भावना व्यक्त होत होत्या। त्या चौकाचा इतिहास असा आहे, मागच्या 94ला जे काय आंदोलन आम्ही त्यावेळी केलं, त्यावेळी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष असताना त्यावेळी त्यांनी ते तिथं चौक निर्माण केला। चौक निर्माण केल्यानंतर काय गावातली माणसं ठराविक तिथं चौकाला त्या विरोध केला आणि ते महादेवाच्या आकाराचं पिंडी तयार करून त्यावर ते त्यावेळी ठेवलं। त्यावेळी काय नागरिकांनी गावातल्या लोकांनी हे पाडलं फुडलं आणि हाय तसा चौक ठेवला। त्याच्यानंतर गावात विरोध झाला की क्रांतीवीर ईश्वरराव ज्योती गोधडे त्यांनी तिथं त्यावेळी चौक मांडला, त्यांनी तिथं ते नाव दिलं त्यांनी त्या चौकाला। त्यामुळे ते काय एवढं नाव बदलणं किंवा हे करणं काय अडचण नाही, नगरपालिकेच्या अखत्यारखाली आहे ते। त्या नगरसेवकांनी त्याचा विचार करावा आणि ज्या मुळाशी कोण आहे त्याचं ती चौकशी करावी। हेच आहे, पोलीस स्टेशननं सरकारी येणं ती चौकशी करावी बाबा, लवकरात लवकर ते नाव हे करून। ह्याच्यापूर्वी शासन चौक होता, तिचं नाव होतं शासन चौक। रद्द झाल्यानंतर त्यांनी ते शासन चौक होणार म्हटल्यानंतर त्यांनी ते जमादार चौक केला, नंतर क्रांती ईश्वरराव ज्योती गोधडी चौक झाला। त्याच्यामुळे त्याचा विचार त्या शासनानं किंवा नगरपालिकेन किंवा नगरसेवक संभाजी महाराजांचं नाव हवं हीच इच्छा आहे, बाकी काही नाही। नमस्कार, जय शिवराय, जय संभाजी महाराज। कारण मुरगुडमध्ये आज बंदचा हाक दिलेले आहे। ही बंद म्हणजे काय कुठल्या फायद्याकरता किंवा कुठल्या ह्याच्याकरता दिलेला नाही। छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायला इतका वेळ तुम्ही अजिबात लावायला नको पाहिजे। कारण चांगल्या ह्याचा जर तिथं जर नाव लावायचं असेल तर आपल्याला ह्याचं कुणालाही दुःख वाटण्याची गरज नाही। कारण जिल्ह्याची नावं बदलली आणि एकंदर चौकाचं जर नाव बदलत नसेल तर ह्याच्या इतकं वाईट काय नाही। म्हणून आम्ही आज वाट बघणार आहे। 4 वाजूपर्यंत या प्रशासनानं जर काय आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर आम्ही मेलो तर चालेल, पण ह्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या समोरून आम्ही उठणार नाही। ह्योच आमचा शब्द सकल धनगर समाजासुद्धा ह्या पाठिंब्याला साथ देत आहे। कारण एकंदर संभाजी महाराज असं वीरांचं नाव जर तिथं त्या चौकाला येत असेल तर ह्याचा आनंद आम्हाला सगळ्याला नव्हे अखंड देशाला झाल्याशिवाय राहणार नाही। जय बाळमामा, जय अलसिनाता, जय अहिल्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मुरगुड नगरीमध्ये आज या ठिकाणी जमादार चौक या चौकाचं नामांकन छत्रपती संभाजी महाराज चौक करावं असं निवेदन आम्ही या ठिकाणी काल नगरपालिकेमध्ये दिलेलं आहे। त्या निवेदन नगरपालिकेनं आपल्या जनरल मीटिंगमध्ये सुद्धा घेतलं नाही। ही एक पहिली दुर्दैवी बाब आमच्या सर्व हिंदू लोकांच्यासाठी आहे। त्यानंतर नगरपालिकेच्या CO साहेबांच्याकडं त्यातल्या काही जिहादी लोक आहेत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणारे एक पत्र नगरपालिकेला दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा चौक जमादार चौकाला जे नाव छत्रपती संभाजी महाराजांचं द्यायचं आहे, त्यांनी असं केलेलं आहे की हा चौक जमादार चौकच राहू देत, पण छत्रपती संभाजी महाराजांचा चौक म्हणून मुरगुडात कुठल्याही चौकाला नामकरण करा अशी नगरपालिकेकडे ही विनंती केलेली आहे। पण या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र ठिकाणी आपण या सर्व गोष्टींना विरोध करत आहात।
याचे आम्हाला दुर्दैव वाटत आहे. या ठिकाणी मुरगुडच्या नगरपालिकेला निवेदन द्यावं लागतंय. एखाद्या थोर पुरुषाचा नाव द्यायला आम्हाला निवेदन इथं द्यावं लागते की छत्रपती संभाजी महाराजांचं चौक इथं व्हावं हे निवेदन द्यावं लागते. ही पहिली सर्व हिंदू लोकांच्यासाठी दुर्दैवी बाब आहे. याचे आम्हाला खंत वाटते. आज सकाळपासून मुरगुडच्या सर्व व्यापारी लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. तसंच यापुढेही संध्याकाळी आज पूर्ण कडकडीत बंद ठेवावा अशी एक हिंदू युवक म्हणून विनंती करतो. नगर परिषदमध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी मुरगुडातील सर्व तरुण मंडळींनी सर्व ज्येष्ठ घटक असतील समाजातील सर्व घटकांनी जमादार चौकाचं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक नामकरण व्यवसायासाठी अर्ज दिला होता. त्यासाठी नगरपालिकेकडून अजूनही आम्हाला लेखी आश्वासन असं काही आलेलं नाही. त्यांना आज 4 वाजेपर्यंत आम्ही मुदत देतोय. 4 वाजेपर्यंत त्यांनी उत्तर द्यावं, लेखी आश्वासन द्यावं, नाहीतर आम्ही पुढील दिशा ठरवू. जय शिवराय, जय शंभूराय, जय जय श्रीराम. मुरगुड नगर परिषद 8 दिवसापूर्वी दिलेल्या निवेदनाचा जमादार जो चौक आहे, तथाकथित जमादार चौक, याचं छत्रपती श्री संभाजी महाराज चौक असं नामांकनासाठी जो अर्ज दिला होता, त्यासाठी गेल्या काल जनरल सभेमध्ये त्याचा कोणताही विचार न करता बॉडीने कोणतंही त्याच्यावर उत्तर दिलं नाही किंवा त्याच्यावर कोणताही आपला लेखी असं आश्वासन दिलं नाही. तर आज पुकारलेल्या मुरगुड बंदला मुरगुड रहिवासियांनी आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. आणि आज हा उपोषणाचा इशारा आज फक्त प्रशासनाला एक इशारा आहे की आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जर काय याच्यावर लेखी आश्वासनं दिलं नाही तर पुढच्या जी काय दिशा असेल आंदोलनाची त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. जय श्रीराम. जय शिवराय, जय शंभूराजे. गेल्या आठवड्यामध्ये आम्ही मुरगुड नगरपालिकेला एक निवेदन दिलं होतं की जमादार चौकाचं नाव छत्रपती धर्मवीर संभाजीराजे चौक असं व्हावं. पण त्याच्यावरती काल जनरल मिटिंगमध्ये त्यांनी कुठलाही विषय घेतला नाही. अचानक जो विषय येतो त्याच्यामध्ये सुद्धा घेतला नाही. त्यामुळे आम्ही काल मुरगुड बंदचा इशारा दिला होता आणि त्यामध्ये मुरगुडकरांनी 100% आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे. तसेच तुम्हाला थोडा इतिहास सांगतो त्या चौकाचा, जमादार चौकाचा. जमादार चौकचं नाव जमादार चौक नव्हतं. त्याच्या आधी ते शासन चौक म्हणून होतं आणि ते शासन चौक कधी झालं आणि कुणाच्या ठरावाहून झालं, आम्ही ठरावाचं निवेदन दिले. आम्हाला तो ठराव मिळावा. त्यानंतर आम्ही आमची जी पुढची भूमिका आहे ती स्पष्ट करू. आम्ही येत्या आज 4 वाजेपर्यंत, सायंकाळी 4 वाजेपर्यंत जर का मुरगुड नगरपालिकेने आम्हाला कुठलेही आश्वासन दिलं नाही की त्याचं ठराव शाश्वत लेखी आश्वासन दिलं नाही तर आम्ही पुढच्या आंदोलनाचा आमचा इशारा देत आहोत. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.